नमस्कार मित्रांनो, मेक्सिकोमधल्या एका छोट्याशा गावामध्ये आलेले आहे. इथे निवडुंगापासून टकीलासारखी एक दारू बनवतात. वाईनसारखी असते, त्याच्यामध्ये अल्कोहोलचं पर्सेंटेज हे 45-49 असं असतं. हे व्हॅरी होतं. जसं काही वाईन्समध्ये अल्कोहोल पर्सेंटेज असतं ते 15, 25, 14 किंवा ते कसं वेगवेगळं असतं, तसं ह्या टकिलामध्ये किंवा ह्या प्रकारची जी टकिला आहे, तिला टकिला नाही म्हणत, काही वेगळं नाव आहे, मेस्कल नाव आहे. त्याच्यामध्ये 45-47% अल्कोहोल असतं आणि ती निवडुंगापासून बनवली जाते. फ्लावर तर ती कशी बनवतात हे बघा. हे दिसते तुम्हाला? ह्या निवडुंगापासून ती एका छोट्या गावात बनवलं आले जातं. मेक्सिको. ते जे बनवतात त्यांच्या घरी चाललोय आपण. या कॅक्टसला पण फुल आलंय का? किती निवडुंग होते इथे. लाकूड फाटा, कारण त्याला जेव्हा त्याच्यापासून जी ते लिकर बनवताना ते व्हॉल्कॅनिक दगड असतात ना, त्या दगडांना वापरलं जातं. त्या दगडांचा एक असा खूप खोल खड्डा खणला जातो आणि हा जो लाकूड फाटा आहे तो सुद्धा त्याच्यामध्ये वापरला जातो. इतकं बरं वाटलं ना. असं एक छोटंसं गाव कसं आहे. आणि ह्या गावाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. ह्या गावामध्ये सर्वे केला होता, तर ह्या गावामध्ये सगळ्यात जास्त महिला आहेत. ह्या गावामध्ये पुरुष खूप कमी आहेत, कारण इथले सगळे पुरुष, बहुतेक सर्व पुरुष इमिग्रंट आहेत आणि ते वेगवेगळ्या देशांमध्ये आहेत, उत्तर अमेरिकेमध्ये आहेत. तर ह्या गावाचा एक सर्वे झाला होता. त्या सर्वेक्षणामध्ये एका गावात आले मेक्सिकोच्या. टकीला शॉट मार रहे क्या? नाही, टकीला शॉट नाही आहे. निवडुंगापासून एक लिकर बनवलं जातं. टकीलासारखं असतं ते, जरा वेगळं. तर मी दारू पित नाही आहे आणि ती मला हे 4 वेगवेगळे प्रकार टेस्ट करायला देते. तिचं म्हणणं आहे की तू चीजबरोबर खा, काजूबरोबर घे. माहीत नाही, तिला म्हटलं एक चमचा दे मला, जास्त नको. माहीत नाही, इथे काहीतरी टाईट होऊन पडायचं. ती जी दारू बनवली जाते ना, हा व्होल्कॅनिक दगड आहे. ते जे आहे ते इथे काही आहे. हो वाव, होळीसारखं दिसतंय. व्होल्कॅनिक दगड आहे हा इथला लोकल स्टोन आहे. तो समोर जो दिसतो ना